जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 3 बटाटे घेतले, हे कुस्करून घेतले व्यवस्थितरित्या, ओबडधोबड मऊ करून घेतलेले आहेत। 1 वाटी साबुदाणा घेतला, 1.5 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीची ठेसा टाकला, मीठ टाकलं। अशा पद्धतीने हे सगळं एकत्रित करून घेत आहे पहा। हे जे बटाटे आहेत हे बटाटे जास्त मऊ पण करायचे नाहीत आणि जास्त जाड पण ठेवायचे नाही, थोडेसे ओबडधोबड अशा पद्धतीने हे करून घ्यायचे। बघा असा हा डो तयार झालेला आहे। आता ह्या एकाच वाटणामध्ये मी आप्पे आणि साबुदाण्याचे वडे करणार आहे। बघा आता छोटासा बॉल घेतला आणि अशा पद्धतीने मी हा वडा तयार करून घेत आहे पहा। असं थोडं सेंटरला दाबून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळे वडे मी करून घेतले। बघा अशा पद्धतीने हे आपले वडे झालेले आहेत। आता त्याचबरोबर मी आता आप्पे पण करून घेते। आता छोटासा गोल करून घेतला आणि असा त्याला आकार दिला, असा गोल आकार द्यायचा। आप्पे पात्रामध्ये बसेल एवढं आपलं सारण घ्यायचं त्याचं आणि अशा पद्धतीने हा वडा करून घ्यायचा। हे पण वडे मी सगळे करून घेतलेले आहेत। बघा असा आकार आला वड्याला, किती छान दिसतात आपले वडे। अशा पद्धतीने हे वडे आणि आप्पे मी करून घेतलेले आहेत। आता गॅसवर मी हे आप्पे पात्र ठेवून दिलेलं आहे। आता ह्या आप्पे पात्रामध्ये मी सगळ्या ह्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलं। बघा आपल्या आप्पे पात्रामध्ये आपला आप्पे हा व्यवस्थित बसला व्यवस्थितरित्या। अशा पद्धतीने हे सगळे आप्पे मी ह्याच्यामध्ये घालून घेतले। थोडंसं झाकण लावून घेऊ त्याला। बघा अशा पद्धतीने हे खालचा भाग थोडासा वरी करून घ्यायचा। अशा पद्धतीने उलटून घ्यायचे हे आप्पे सगळे। बघा हे सगळे आप्पे मी उलटून घेतलेले आहेत। बघा कलर तर किती छान आला आपल्या आप्प्याला। अशा पद्धतीने हे सगळे आप्पे आपण फ्राय करून घ्यायचे। तेलकट नसल्यामुळं ज्यांना तेल जास्त खाण्याची हे नसते त्यांना हे आप्पे खायला उपवासासाठी चांगलं असतं, त्यामुळे हे आप्पे आपण करत आहोत। बघा अशा पद्धतीने हे सगळे आप्पे ह्या फोर्चनं काढून घ्यायचे। अशा पद्धतीने हे उलटे करून घेतले। आता आपले हे आप्पे व्यवस्थितरित्या शिजलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। बघा या प्लेटमध्ये मी हे सगळे आप्पे काढून घेतलेले आहेत। आता गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल ओतलं, तेल गरम झाले आणि गरम झाल्यानंतर मी हे वडे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता वडे पण आपले व्यवस्थितरित्या फ्राय झालेले आहेत। अशा पद्धतीने हे वडे पण आपण काढून घेऊया। सगळे वडे मी हे काढून घेतलेले आहेत। आता प्लेट घेतली, प्लेटमध्ये मी हे वडे आणि आप्पे घालून घेतलेले आहेत आणि आप्पे आणि वडे याबरोबर खाण्यासाठी मी ही एक चटणी केलेली आहे। ही चटणीची रेसिपी मी याच्यामध्ये ॲड केलेली नाही। अशा पद्धतीने ही आपली चटणी खमंग आणि छान झालेली आहे। त्याचबरोबर मी हे रताळाची खीर केलेली आहे। बघा अशा पद्धतीने हे रताळाची खीर केलेली आहे। हे पण रेसिपी मी याच्यामध्ये ॲड केलेली नाही, कारण आपला व्हिडिओ लॉंग होतोय म्हणून मी हे दाखवलेलं नाही। थँक्स फॉर वॉचिंग।